जेवण घेऊ. हाय, नमस्कार. स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वाती. आज आपण बनवतोय चिवडा. तर हे मी घेतली भाजकी पोहे आणि हा घेतलेले खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, आपलं घेतली मका पपडी, डाळवं घेतलं हे छान, आणि शेंगदाणे, मुरमुरे. आणि हे भाजकी पोहे ना खूप याच्यामध्ये घाण असते, त्यामुळे ना स्वच्छ असे चाळून घ्यायचे. मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे मी कसे चाळले वगैरे. खूप घाण निघाली त्यामध्ये, त्याला निवडून घेतलं. आणि हा घेतला मी रामबंधू चिवडा मसाला. तुमच्याकडे जर नसेल ना तर तुम्ही लाल तिखट आणि हळद यूज करायची याच्याऐवजी. आणि आपण ही पिठी साखर वापरणार आहोत आणि हिरवी मिरची सुद्धा वापरणार आहोत थोडी. चवीनुसार मीठ तर मसाला वापरला तरी पण टाकावंच लागतं आपल्याला, त्यामुळं ना तुम्ही लाल मिरची वापरली तरी चालेल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मका पपडी तळून घेणार आहोत, कारण ना नंतर बाकीच्या गोष्टी म्हटलं. आधी मका पपडी तळून घ्यायची छान, अशी फुलती छान मस्त. अशी मका पपडी तळून घ्यायची आपल्याला. थोडी थोडी टाकते मी. अशी मका पपडी तळून घेऊ आपण आता. आणि काय केलं माहिती का, मका पपडी पण अशी त्यातली ना थोडं घाण निघते, चाळून घेतली. त्याच्यानंतर आपण डाळ आहे ना ते पण चाळून घेतलेलं आहे. शेंगदाण्यातले पण घाण शेंगदाणे वगैरे काढलेले. त्यामुळे असं सर्व अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण मी स्वच्छ धुवून घेतला आणि तो थोडा सुकवलेला आहे. कारण का बरं, तर त्यात पाणी नको राहायला. आणि आपली हिरवी मिरची पण स्वच्छ धुवून ती चिरलेली आहे. अशी मी अगोदर पूर्ण तयारी करून घेतली. म्हणजे काय होतं, एकदा करायला लागलं ना वेळ जास्त जात नाही आणि पटपट होऊन जातं. त्यामुळं चल आता मका पपडी तळून झाली आपली. आता हे शेंगदाणे घेतोय आपण, शेंगदाणे भाजतोय. का बरं, आता थोडंच तेल टाकायचंय. काय होतं, तेल ना पूर्ण असं तेलकट होतं ना, त्यामुळे मी आधी मका पपडी म्हणजे मका पोहे तळून घेतले आणि त्याचं तेल तोपर्यंत होऊन जातं. मग आपण हे भाजकी पोहे, मुरमुरे हे भाजून घेणार आहोत. आता अगोदर शेंगदाणे पण तसं छान असे मवा गिल्यासर आपल्याला भाजायचे. छान जेवढे शेंगदाणे भाजले जातील ना तेवढी आपला चिवडा छान लागतो, खमंग असं सगळं. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची सुद्धा. आता हे असं आपण स्टेप बाय स्टेप एक एक भाजून घेणार आहोत. हे शेंगदाणे टाकले आता मी. थोडा मीडियमच गॅस ठेवायचा आहे. काय होतं, तळे ना आता ते तेल खूप हे होतं ना, आता थोडंसं तेलात थोडंसं छान भाजतं ना छान होतात ते. तळायची पण त्याला पूर्ण डीप तळामध्ये पण गरज नाही आहे. असं करून घ्यायचं आहे आपल्याला. माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. हे आता आपले शेंगदाणे असे होत आहेत या प्रोसेसला बघा. छान असे आपल्याला भाजून घ्यायचे. आणि हे बघा, हे आता आपल्या पपडीतलं तेल कसं मका पोह्यातलं तेल बाहेर निघते बघा. हे बघा, या प्रोसेसला आता आपण आपले शेंगदाणे काढून घेऊ. किती छान झाले बघा. आणि याच आता मका पोह्यावर मी ते टाकून घेते, कारण त्याला अजिबात तेल नाही आहे ना. छान झाले. तेल ले ना आता खूप, म्हणजे तेलात तळले ना खूप तेल पकडतात ते, त्यामुळे ना आपल्याला असेच काढायचे बघा. छान झाले. थोडंसं तेल टाकते बघा, असं एवढंसंच टाकायचं. आणि आपण आता खोबरं टाकणार आहोत आपलं, आणि छान असं ते पण असं मस्त भाजून घेणार आहोत. खोबरं पण हे असं भाजायचं आहे आपल्याला. काय होतं, तळलं ना आता ते असं छान भाजून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी तेलकट असतात, शेंगदाणे झालं आणि हे पण खोबरं पण. आणि ते तळलं ना तर खूप असं तेलकट लागतं. खायला चव पण एवढी व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे असं हलकं भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून. छान भाजलं जातं, काही प्रॉब्लेम नाही त्याला. तळलं की जळकट लागतं ना खूप, त्यामुळे असं आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं आहे त्याला. छान भारी टेस्ट लागते मग त्यामुळं. आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत कशी वेगवेगळी असते. तर मी असं थोडं तेल जास्त प्रमाण हे करणं टाळते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की स्वच्छ, कारण काय होतं, आपण बाहेरचं खातो ना कधी कधी, तर ते बाहेरचं काय माहिती कसं बनवता. घरी आणूनच त्यामध्ये एवढी घाण निघते ना. आज अक्षरशः त्या पोह्यामध्ये खूप घाण निघाली. त्यामुळं कळतं की अरे बाहेरचं कसं राहत असेल ना. त्यामुळं आपलं घरीच बनवलेलं बरं. हे असं आपल्याला खोबरं आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे बघा.
ब्राऊन ब्राऊन कलर येतोय, थोडा ब्राऊन येईपर्यंत अजून परतायचं त्याला. हे मी तडका पॅनमध्ये 2 उबळ्या छोट्या उबळीनं तेल घेतलं. हे आपण गरम करून थंड करणार आहोत. का बरं? तर याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे आपल्याला, त्यामुळं हे असं गरम करायला ठेवलं. आता मी तेल गरम करायचं आहे, नंतर थंड होऊ द्यायचं आहे त्याला. आणि हे खोबरं आपलं या प्रोसेसमध्ये बघा असं छान होते. ते ब्राऊन ब्राऊन कलर येतोय. जास्त जळालं की पण खूप जळकट असं लागतं ते, त्यामुळे थोडं नॉर्मलच करायचं आहे आपल्याला. हे असं बघा. आणि चिवडा करताना ना सर्वात जर कठीण काही वाटत असेल तर खोबऱ्याचे काप करणं. हे बघा आता हे असं आपलं ब्राऊन ब्राऊन झालं. जास्त नको ब्राऊन करायला, नाहीतर मग जळकट लागतं. छान झालं. आणि काही काही थोडं थोडंच नॉर्मल असं आहे ना तरी पण छान त्याची टेस्ट लागते. असं काही नाही की ते चव लागणार नाही त्याची म्हणून. जळालं ना खूप की खूप जळकट अशी चव येते. असं आता मी काढून घेते. आणि आता आपण याच्यानंतर घेणार आहोत डाळ भाजून. असं डाळ पण थोडं थोडं असं टाकणार आहे आणि छान असं भाजायचं आहे. थोडंसंच कढईत तेल टाकणार आहे मी, जास्त नाही. आणि डाळ भाजून घ्यायचं आहे. बघा आपली कढई पूर्ण ड्राय. आता मी टाकलं थोडं तेल आणि आता मी टाकणार आहे डाळ. तर मी अर्धच टाकणार आहे यामधलं. 2 वेळेस करून भाजते त्याला छान. याच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे थोडं तेल टाकून. याला पण अगोदर चाळून घेतलं मी, त्यात पण घाण निघाली बरीच. आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे. कढीपत्त्याचं पाणी टाकून बघू आपण. बघा गरम झालं. आता मी बंद करते कारण त्याला थंड करायचं आहे आपल्याला. आणि हे आपली डाळ असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. ब्राऊन थोडासा कलर येईल त्याला हलक्या हाताने. कमी गॅस केलेला आहे. बघा आपलं डाळ आता भाजलं जाते. थोडं ब्राऊन कलर आला. आणि काय होतं, थोडी शांतता ठेवायची. जास्त फुल गॅस केला ना ते नुसतं होरपळल्यासारखं काळं काळं होऊन जाईल. त्यामुळे कमी गॅसवरच असं छान होऊ द्यायचं त्याला. छान टेस्ट होती त्याची, कुरकुरीत लागतं, जळत पण नाही. त्यात मग जळकट चव येते त्याची फुल गॅसवर केल्यानंतर. असं छान थोडं हलक्या हाताने असं मस्त त्याला भाजून घ्यायचं आहे छान खरपूस. बऱ्याच वेळचं होते ना आपलं. बघा झालं, छान झालेलं आहे. थोडा ब्राऊन कलर पण आला. आता काढून घेऊ आपण त्याला. बस आता या प्रोसेसला आपण आता त्याला बाहेर काढू. यावरतीच टाकायचं आहे आपल्याला. आणि काय होतं, डबल अजून थंड झालं ना ते कडक होऊन जातं छान. बघा एकदम ड्राय ड्राय, अजिबात तेल नाही आहे त्याला. कारण मसाला पण मिक्स करताना त्यात तेल टाकावं लागतं, मग खूप तेलकट होतं. डाळ काढून घेतला आणि हे थोडं तेल ॲड करतोय. आता याच्यात टाकणार आहोत आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता. अगोदर मिरची टाकणार आहे मी, नंतर कढीपत्ता टाकते. मिरची काय थोडीच वापरली मी, 3-4च म्हणजे 7-8 मिरच्या असतील. का बरं? तर मग आपण मसाला पण वापरणार आहोत ना, किंवा लाल तिखट पण यूज करणार आहोत. त्यामुळे असं ना मिरचीला छान असं करून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्राय. आणि कढीपत्ता पण टाकायचा. मग दोन्ही काय होतं, तिखट त्याच्यात हे होत नाही. कढीपत्ता पण मी ना स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्याला सुकवलं थोड्या वेळ. हे असं हिरवी मिरची थोडी झाली ना की कढीपत्ता पण टाकायचा. छान त्याला फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये. मग काय होतं, अगोदर का बरं करते हे मी, मग त्याला तोपर्यंत कडकपणा येऊन जातो, ते थंड होतं आणि छान त्यामध्ये मिक्स केला जातो. नाहीतर मग अगोदर मुरमुरे आणि भाजके पोहे भाजून घेतले ना, मग याचं तोपर्यंत तेल तसंच राहतं. आता हे बघा याचं तेल आपलं सर्व निथळून गेलं आणि हे छान भाजून झालं. शेंगदाणे, खोबरं आणि डाळ. आणि हे असं आपल्याला कढीपत्ता आणि मिरची पण छान अशी भाजून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित. थोडं तेल टाकलं ना मी, त्यामुळे मिरची छान होईल. आणि मिरचीला कढीपत्त्याला ना थंड झाल्यानंतर त्याला कडकपणा येतो. तसं वाटतं की झालंच नाही, पण नंतर एकदम छान असं कडक होतं ते. कढीपत्ता पण तसं थंड झाल्यानंतर एकदम खुसखुशीत असा त्याचे तुकडे व्हायला लागतात. मग असं वाटतं झाला नाही, पण छान झालं आता आपले. बघा मिरची पण झाली आणि कढीपत्ता पण. मिरची
बी निघते त्यातून बाहेर छान दाबल्यानंतर. दोन्ही एकत्र टाकल्यामुळे ना ठसका वगैरे होत नाही, नाहीतर खूप ठसका होते घरात नुसती मिरची टाकली तर. आपला कढीपत्ता आणि हे झालेलं आहे बघा असं छान. हे पण याच्यावरती टाकून घेऊ आपण. असं किती भारी दिसते, किती रंग आला भारी झाला हिरव्या आणि एकदमच ते खुलून निघालं. हे असं आता काढून घेते मी सर्व. थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला असं. आता आपण भाजके पोळी भाजणार आहोत आणि त्यामध्ये थोडी टाकायची आपल्याला हळद. का बरं, तर हळदीने छान रंग पण येतो त्या पोह्यांना आणि दिसायला पण छान लागते आणि चव पण येते. नाहीतर नुसतेच टाकले ना आपण तर त्याला हे होत नाही. नंतर मसाल्यासोबत हळद नाही टाकली तरी चालेल, पण असं भाजताना हळद टाकायची थोडी. आणि असे आता थोडे थोडे भाजके पोहे आपण घेणार आहोत आणि त्याला छान असं भाजून घेणार आहोत. एकदम भारी टेस्ट येते चिवड्याची. हे असं आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये आणि हे असं आता मिक्स करायचं आहे बघा. चव पण भारी येते आणि त्याला ऑलरेडी भाजलेलं तर आहेच, त्यामुळे आपल्याला फुल गॅस केला तरी चालेल. आता असं हलक्या हाताने आपल्याला छान असं तेलामध्ये थोडं थोडं तेल टाकून असं भाजून घ्यायचं आहे. हे असं मिक्स करायचं आहे, असं करायचं आहे आपल्याला. त्याला रंग येतो हळदीमुळं आणि दिसायला पण छान दिसतो तो आणि चवीला पण छान होतो. त्यामुळं असं थोडं हळद टाकायची तेलात आणि असं त्याला फ्राय करायचं आहे. आता आपले भाजके पोहे असे मी भाजून घेणार आहे असे सर्व. असं भाजायचं आहे आपल्याला. फुल गॅस केला मी कारण ऑलरेडी तर भाजलेले येते. थोडे असे हलक्या हाताने आता त्याला फक्त आपल्याला भाजायचं आहे. पण मग काय होतं, तेल टाकल्यामुळं आणि हळद टाकल्यामुळं त्याला चव येते छान. ऑलरेडी असे तर. आणि हे घेतलं मी आता याच्यात टाकायला, हे याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले आणि हे बघा हे बाजूला ठेवलं. तेल थोडं हे होईल त्याचं, छान दिसते. हे बघा असे आता आपले पोहे रेडी येतं भाजून. छान लगेच कळतं की भाजले म्हणून. काय होतं त्याचा कलर चेंज होतो थोडा. हे बघा छान झाले आता, कारण ऑलरेडी भाजलेले तर होतेच, पण त्याच्यात काय टाकलं, थोडी हळद आणि तेल आणि असं फ्राय केलं त्याला छान थोडंसं. आता हे आपण घेणार आहोत काढून. आता असेच मी तुम्हाला ते असे दाखवले भाजून. आता मी पूर्ण भाजून घेते. छान झाले आणि एकदम असे कुरकुरीत होतात ते. आता आपले लास्टचे बघा घेतले मी भाजायला पोहे. हे आता हे आपले एवढे पोहे भाजून झाले. आता आपण ना मुरमुरे भाजणार आहोत. असेच मुरमुरे पण आपल्याला असेच हळद टाकून भाजायचे, छान टेस्ट येते त्यामुळे आपण. आणि मुरमुऱ्याचं प्रमाण बघा थोडं घेतलं, कारण हे भाजके पोहे जसं आधी आपण दगडी पोहे वगैरे घेतले असते ना, तर मग त्याचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलं असतं. कारण हे भाजके पोहे असल्यामुळं मुरमुऱ्याचं प्रमाण मी कमी घेतलं. साधा मुरमुऱ्याचा पण होतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची. हे मी वेगळ्या पद्धतीनं करते. म्हणजे माझ्याकडे आई ना तळून वगैरे पण करते, मी पण तळून वगैरे पण करत असते. यावेळेस म्हटलं चला जास्त तेल 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 त्यापेक्षा ना असं करू, आणि बऱ्याच वेळा असं मी करत असते, छान टेस्ट होती. हे अशा आता आपल्याला मुरमुरे पण भाजून घ्यायचे बघा. आणि छान मी ना कोल्हापुरी मुरमुरे घेतलेले. ते टेस्ट तर पहिलेच ऑलरेडी त्याची छान असते, त्याला मिठाची चव पण असते, पण हे असे भाजले ना खूप छान लागतात. ते एकदम भारी लागतात अजून भाजून घेतले की. हे पण भाजलेलं आपलं, हे पण रेडी आहे. आता बघू समोरची पण प्रोसेस मी दाखवते तुम्हाला. हे मुरमुरे झाले आता आपले. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ ते पण. रंग पण छान दिसतो आणि चवीला पण छान होतं, त्यामुळे हळद वापरायची आपल्याला. हे आता बघा थोडंसं तेल आणि याच तेलामध्ये आता गरम गॅस आहे आपला, फुल चालू आहे. हळद आणि हे आपले मुरमुरे. असेच मी सर्व पोहे पण अशाच पद्धतीनं भाजून घेतले आणि हे मुरमुरे पण असेच भाजून घेतले. तळलेला ना खूप तेल राहतं, त्यामुळे असा एकदम छान होतो. तो पण छान होतो म्हणा, पण तरी तेलाचं जास्त प्रमाण यूज केलं जातं ना, खूप तेल लागतं त्याला आणि असं ते पिऊन घेतं तेल. त्यामुळे आता ही दिवाळी आहे, आताच बऱ्याच ठिकाणी खाणं होतं, हे होतं, त्यामुळे हे आपलं छान राहतं. लहान मुलांना पण काही त्रास होत नाही आणि बरेच दिवस टिकतो हा चिवडा.
म्हणजे कणट वगैरे होत नाही. दिवाळीनंतर जरी राहिला ना तर तुम्ही त्याची भेळ म्हणून पण यूज करू शकता भेळीला. असा आपला चिवडा तयार होतो. हे आपण आता घेत आहोत मसाला. बघा असा टाकायचा मसाला. आणि हे थोडा ठेवते मी खूप होईल म्हणून, कारण हिरवी मिरची पण यूज केली ना, थोडा ठेवते. आणि असं काय नसतं प्रमाण ना, आपणच बांधलेलं आहे सर्व प्रमाण. आणि हे आपण गरम केलेलं तेल. आता याच्यातच आपण ना चवीनुसार जे मीठ टाकायचे ना ते टाकू. काय होतं ते सगळीकडे लागून जातं मग, नाहीतर ना मीठ हे होतं ना, म्हणून 1 चम्मच. आणि मी हे एवढं घेतलं, अजून 2 चम्मच. एवढ्या चिवड्याला आपलं 2 चम्मच मी मीठ घेतलं आहे. आणि हे आपण आता असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. असं करायचं आहे आपल्याला, छान मिक्स करून घ्यायचं आहे. काय होतं मग ते मीठ आहे ना त्या मसाल्यानुसार सगळ्याला लागून जातं. आता मीठ एका साईडला आणि ते मसाला एका साईडला असं होऊन जातं त्यामुळं. आणि तुमच्याकडे नसेल ना तर असं तेल घ्यायचं आणि या तेलामध्ये लाल तिखट तुम्ही टाकून असं फक्त हे करून घ्यायचं, बस. काहीच नाही करायचं बाकी त्याला. आणि आता हे बघा, हे आपलं सर्व झालेलं घेपतवर. हे असं आपलं जे सर्व झालं होतं ना, हे आता मका पपडी आणि हे पण आपण याच्यामध्ये ॲड करतो. असं आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं. बघा अजिबात तेल नाही आहे त्याला, हे नाहीतर ना पूर्ण असं तेलात हे झालं असतं अगोदर केल्यामुळं. आणि कढीपत्ता पण एकदम क्रिस्पी झाला आता. हे असं आपल्याला आता त्यामध्ये करून घ्यायचं आहे सर्व. हे थोडंसं तेल आता बाजूला. हे आता आपल्याला असं मिक्स करायचं आहे. मिक्स करायला आपल्याला छान आता ह्याच्यामध्ये ना हे टाकून घ्यायचं आहे. हा मसाला पण सर्व टाकून त्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान चोळून मिक्स करायचं आहे पूर्ण मसाला आणि हे मिठाचं. आणि हे सर्व याला हे झालं पाहिजे असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आणि ही आपली पिठी साखर, ही एवढी पिठी साखर टाकणार आहे मी. काय होतं तो मसाला सगळीकडे लागतो आणि छान अशी टेस्ट येते पिठी साखरमुळे. त्यामुळे आपण पिठी साखर ही 2 चम्मच, पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच अशी घेतलेली होतो. त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी याच्यामध्ये बसत नाही तर याच्यात काढलं थोडंसं, म्हटलं ते नंतर मिक्स करू, त्यामध्ये होऊन जातं. हे असं मिक्स करायचं आहे. बघा किती छान दिसतंय आपला चिवडा, एकदम परफेक्ट होतो. हे असं ते मसाले ना सर्व साईडला लागले पाहिजे, असं मिक्स करायचं. कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, खोबरे आणि डाळ. ह्या मध्ये मध्ये मसाला ना हे होतो, असं मिक्स करून घ्यायचं त्याला. हे त्यातलं पण मी थोडं बाजूला काढलं ना चम्मच. हे असं त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये बसत नव्हतं म्हणून यामध्ये मी थोडा काढला होता. हा आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. आपला चिवडा रेडी. हे बघा, एकदम छान असा रेडी झालेला आहे आपला चिवडा. चवीला पण खूप छान होतो. आणि हे बघा आवाज बघा त्याचा, कुरकुरीत त्याचा. पुन्हा मी दाखवते. आता चिवडा कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे आपला तयार. तर बघा, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि आपला चिवडा रेडी झालेला आहे. भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये. चला तर मग, बाय. आपला चिवडा एकदम भारी रेडी आहे आता. हे बघा, शेंगदाणे, खोबरे, कढीपत्ता, हिरवी मिरची सर्व दिसते.
किती छान रंग आला. आणि मी हा पूर्ण पॅक टाकून दिला. मी म्हटलं नाही टाकणार, टेस्ट केली तर पूर्णच पॅक टाकून दिला. तुम्हाला चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. हे बघा, एकदम छान असा चिवडा रेडी आहे आपला. बाय, भेटू अजून नवनवीन व्हिडिओजमध्ये. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.